आकाशवाणी मुंबई केंद्र सादर करीत आहे गौरी देशपांडे लिखित गोप या कादंबरीचं अभिनाट्य वाचन. संगीत परीक्षित भातखंडे. सादरकर्त्या उमा दीक्षित. आज ऐकूया गौरी देशपांडे लिखित गोप या कादंबरीच्या अभिनाट्य वाचन मालिकेचा भाग 13वा. वसुमती शेता वावरातून सुट्टी घेऊन मुंबईला आली. जुन्या आठवणींनी भडभडून आलं आणि तिने आदित्यला फोन केला. आदित्यने गप्पा केल्या तिच्याशी, पण आईचं काहीतरी बिनसलंय अशी शंका येऊन त्याने मांना फोन केला. आईच्या काळजीपोटी. मांनी समजावलं त्याला, पण मांना या मायलेकरांची त्या क्षणी अगदी पोटातून कणव वाटली. आणि आदित्य मोठा होतोय, समजून घेतोय याचा आनंदही वाटला. इकडे वसुमतीच्या मुंबईच्या घरी जसपाल तिला भेटायला येतो. दोघंही सुलक्षणच्या आठवणी काढतात. ज्या चित्रपट जगतात या तिघांनी एकेकाळी काम केलंय तिथल्या गमतीजमती आठवून हसतात. दोघंही बाहेर जेवायला जायचं ठरवतात. वसुमती तयार होते. सुलक्षणच्या आठवणींच्या दुःखावर मात करण्याचा दोघांचाही आटोकाट प्रयत्न असतो. मात्र तेवढ्यात आनंदा येतो. पोलिसात वरिष्ठ अधिकारी असलेला आनंदा वसुमती एकटी आहे या काळजीपोटी येतो खरा, पण जसपाल वसुमतीला एकत्र पाहून चपापतो. आणि त्याला असा अचानक आलेला बघून जसपाल आणि वसुमतीही तिघंही मग एकत्र बाहेर जेवायला जायचं ठरवतात. तिथे आनंदाचा रुबाब जसपाल आणि वसुमतीला पाहायला मिळतो आणि त्यांना गंमत वाटते. सुलक्षणच्या आठवणींचं मळप खरं तर तिघांच्याही मनावर दाटून आलेलं असतं. ते थोडंसं विसरण्याचा तिघंही प्रयत्न करत असतात. मात्र घरी आल्यावर मनात खोलवर रुतलेला सुलक्षण डोकं वर काढतोच. आनंदा आणि वसुमती आपापल्या परीने सुलक्षणचं आपल्याशी घडलेलं नातं उलटसुलट तपासून बघतात. जसपाल मात्र या चक्रातून बाहेर आलाय. सुलक्षणचं निराशेचं आवरतं आणि त्याचं जाणं, आत्ताचं नसणं त्याने समजून घेतलंय. आणि आता वसुमती आणि आनंदाही भांडत तंटत मनातल्या सुलक्षणला घेऊनच इथपर्यंत आलेत. मात्र आता सुलक्षणवरच्या दोघांच्याही मनात असलेल्या धुमसत्या रागाला विसरायचं असं वसुमती ठरवते आहे. जगण्याचे असे नवे संदर्भ ते शोधू पाहणाऱ्या माणसांना सापडतातही. आता पुढे. ज्याची वाट बघत होते तो आनंदाचा फोन आला तर शेवटी, पण नुसताच उडत उडत. वसुमती ठीक आहे, तो तिच्या घरीच उतरलाय, खूप कामात आहे, जसपालही भेटला, आदित्यलाही फोन केला, सगळे बरोबरच येतो, फारच काम आहे मा, बाय बाय. हा काय फोन झाला? मी कान सावध ठेवले होते, पण आनंदाच्या शब्दांच्या मागे पुढे काही नसतं. लहानपणापासून सरळ, स्वच्छ, पारदर्शक. त्याच्या दादांच्या कुठल्या भानगडीत चुकून गोवला गेलेला असला तर त्यानं नुसतं मा जेवायला काय आहे म्हटलं तरी मला समजायचं की सुलक्षण आज जेवायला घरी का नाही याबद्दल काहीतरी खोटं बोलायची तयारी करतेय स्वारी. त्याला सरळ बोलण्याखेरीज काही जमायचं नाही हे ध्यानात आल्यावर सुलक्षण त्याच्यापासूनही दडवायला लागला आपले उद्योग. पण म्हणूनच या असल्या फोनवरून समजलं की सारं काही तसं ठीक आहे, भांडण वगैरे नाही.
नाहीतर म्हणाला असता की वसुमतीशी भांडलो. पण आश्चर्य म्हणजे फोन खाली ठेवल्यावर 5च मिनिटात जसपालचा आला. त्याच्या स्वरामागं मात्र बरंच काय काय असतं. जेव्हा म्हणाला, वसुमती छान आहे, परत आली की बघालच तुम्ही, तेव्हा समजलं की बरंच काय काय घडलंय. पण ते भल्यासाठीच. आता तर सगळी केव्हा भेटतात याची फारच उत्सुकता लागली आहे. सकाळी आम्ही उठायच्या आधीच जसपाल निघून गेला होता. स्वयंपाकघरातल्या ओट्यावर चिठ्ठी होती. रात्री जेवायला येतोय, इटालियन कर, कारण कियान तिच्या 2 बाटल्या मिळणार आहेत. मी हसून ती आनंदाला दाखवली तर म्हणाला, मी मार्क आणि ब्रायनला घेऊन येतो, म्हणजे आणखी 2 बाटल्या लागणार, पण करेन व्यवस्था. आणि त्याच्या हाती चहा देताना मी पोलिसांबद्दल मारलेले अनुदार शेरे दोघांनाही आठवून आणखी हसू आलं. आंघोळ पांघोळ करून तो त्याच्या कडक गणवेशात साऱ्या जाम्या निम्यानिशी बाहेर आला तेव्हा मी बुजूनच गेले. त्याला खरोखरीच्या पोलीस अधिकाऱ्यासारखा दिसताना बघण्याचा पहिलाच प्रसंग. अगदी पहिल्या भेटीतही त्यानं इतका सगळा थाट केलेला नव्हता. आणि त्यानंतर तर नेहमी तो काम उरकून जीन्स आणि टी शर्ट घालूनच यायचा. दबकत विचारलं, या सगळ्या रंगीबिरंगी फिती कसल्या? असल्याच कसल्या नैपुण्याच्या, शौर्याच्या वगैरे. तो लाजत म्हणाला. आणि ते घाईघाईनी संपवत म्हणाला, एरवी नाही असा सगळा वेश करायला लागत, पण त्या कॉन्फरन्ससाठी. शाळेत कसल्या तरी डेमध्ये काहीतरी बारीक सारीक बक्षिसं मिळवणारा. ती लाजून दडवत, राष्ट्रीय विक्रम केला ना आई, म्हणजे कर कौतुक, असं म्हणणारा आदित्य आठवत हसून म्हटलं, छान दिसतोस. माझ्या घरातून बाहेर पडणाऱ्या त्याला बघून कुणा शेजाऱ्याला काय वाटेल याची कल्पना करून आणखीच गंमत वाटली. जसपालच्या फरमाईशीपायी बरीच धावपळ करून बाजारात जाऊन काय काय धुंडाळायला लागलं, पण जमवून आणला सारा बेत. तो सर्वांआधी येऊन सारं काही पास करेल अशी आशा करत होते. तो आनंदाच मार्क वॉर्नर आणि ब्रायन बोमनला घेऊन आला. त्यांची माझी ओळख आदल्या दिवशी झाली होती म्हणून त्यांना माझ्यावर सोडून आत आंघोळीला आणि कपडे बदलायला गेला. त्यांच्याशी आता काय बोलायचं असं माझ्या मनात आल्यावर वाटलं की ते लवकर गावकरी झालो आपण. मार्कच्या कानात आज डूल नव्हता म्हणून विचारलं, डूल का नाही घातला? छान दिसतो. तो म्हणाला, तीच तर अडचण झाली. मी आपल्या सर्वांना धक्का देण्याच्या हेतून घातला होता, तर त्याचं कौतुकच झालं, मग दिलं सोडून. ब्रायन म्हणाला, मार्क कुठलीही गोष्ट करतो तेव्हा अंतर्हक कोपी हेतू असतो हे खास. तो आनंदासारखा सरळ माणूस नाही. मार्क ठासून म्हणाला, आनंदा तो कुत्र्याच्या शेपटी इतका सरळ म्हण. पण ब्रायन, तू जाणतोसच की माझ्या शाखेचा माणूस सरळ असला तर जीवच जायचा. का? काय काम करतोस तू? मी कुतूहलानं विचारलं. व्हाईस, मुख्यतः ड्रग्ज. त्यामुळे ते डूलबिल उपयोगी पडतात. डूल घातलेला फाटका तुटका वेडावाकडा माणूस पोलीस आहे असं वाटत नाही कोणाला. ड्रग्ज म्हणल्यावर मला जरा कानकोंड वाटलं, पण परत एकदा पूर्वीसारखं ओझरतं वाटून गेलं की आनंदानं कधी कधी सुलक्षणचं संरक्षण पण केलं असेल का आपल्या अधिकारात. पण तो विचार झटकत ब्रायनला विचारलं, आणि तू? मी फार सरळ काम करतो, लाचलुचपत. म्हणजे काय? मार्क म्हणाला, प्लीज त्याला विचारू नकोस. आज त्याच्याच पेपरवर डोईफोड केली आम्ही. मग आधी तुमच्या हातात एक एक ग्लास देते आणि नंतर विचारते, म्हणजे जो सांगतोय तो आणि जे ऐकतायत ते साऱ्यांनाच काही उद्योग राहील तोंड चालवायचा. माझ्याकडून ग्लास घेत मार्कनं विचारलं, खूप जुनी आहे का तुझी आनंदाची ओळख? उत्तर टाळून म्हणलं, तो माझ्या नवऱ्याचा मावस भाऊ लागतो. ओ. त्याला आणखी काही स्पष्टीकरण अपेक्षित होतं. मी म्हटलं, 2 वर्षापूर्वी माझा नवरा वारला. आय एम सॉरी. तो अवघडल्यासारखा गप्प बसला. मीच विषय बदलत विचारलं, कसली कॉन्फरन्स आहे? हायचं वाटल्यासारखं त्यानं उत्तर केलं, दरवर्षी असते या सर्व रिजनच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची. गेल्या वर्षी हाँगकाँगला होती, यावर्षी मुंबईला. ब्रायन कडवटपणे म्हणाला, आणि दरवर्षी निरनिराळ्या ठिकाणी जमून आम्ही सारे तेच रडगाणं गातो.
वाढती गुन्हेगारी, वाढती ड्रग्ज, वाढता वेश्या व्यवसाय, असुरक्षितता, बंदुकी, हिंस्त्रपणा, अनैतिकता, लाचलुचपत. कम ऑन ब्रायन. म्हणून मार्कनं त्याला जरा दटावलं आणि माझ्याकडे वळून तो म्हणाला, पण आजची ग्रेट गंमत म्हणजे तुमच्या एका पोलीसमननं पैज मारून टोकियो चीफ्सचं पाकिट मारलं. ब्रायननं आपला कडवटपणा पुरता सोडून दिला नाही, पण तोही हसला आणि म्हणाला, वा, पाकिट मारणं म्हणजे काय हे सुद्धा टोकियोचे पोलीस विसरले असतील. पोलिसाची नोकरी करावी तर टोकियोत. लाचलुचपत सोडून इतर गुन्ह्यांची वानवा. आणि लाचलुचपतीचं त्यांनी इतकं गुंतागुंतीचं शास्त्र बनवलंय की तिथं पोलिसांचं काही चालण्यासारखं नसतं. पण मार्क म्हणाला, छा, अगदी कंटाळवाणं शहर आहे ते. त्यापेक्षा मुंबई बघा, सतत कसली तरी गुन्हेगारी चालू असते. आणि मी हसत म्हटलं, आकर्षक शहरांची तुझी व्याख्या टुरिझम खात्याला पटण्यासारखी नाही. तेव्हा दोघंही हसले. मी विचारलं, या साऱ्या कॉन्फरन्सना तुम्ही नेहमी आनंदाला भेटता का? नेहमी नाही. बँकॉक नंतर आमची भेट झाली ती आमच्या स्पेशल अंडरकव्हर ट्रेनिंग कोर्ससाठी सिडनीला आला तेव्हा. मार्कनं सांगितलं आणि मग आपलीच बढाई मारल्यासारखं म्हटलं, साऱ्या भारतातून फक्त 5 जणांची निवड झाली. त्यात आनंद होता. आनंदाचे नवेच पैलू पाहत होते. म्हटलं, एखाद्या माणसाला खालच्या वरच्या सहकाऱ्यांनी वाखाणलं ते खरं प्रशस्तीपत्रक आणि रिबिनी. ब्रायन म्हणाला, सिडनीला मी नव्हतो. माझी आनंदाची भेटही बँकॉकला झाली. त्यानंतर एकदा दिल्लीत. मार्क, तू नव्हतास तेव्हा, आणि ही आता. पण त्याचे आमचे फॅक्स, फोन्स, टेलेक्स चालूच असायचे. यावर्षी त्यानं तुमच्या खेडेगावी बदली मागून घेतली तोपर्यंत. हा वेळ पावेतो मला त्या मागून घेतलीचं आश्चर्य वाटेल अशी परिस्थिती नव्हती. तेव्हा ते मी धरूनच चालले होते. तेवढ्यात मार्क म्हणाला, त्यानं बँकॉकला छानसा पेपर पण वाचला आणि त्यावरच्या प्रश्नोत्तरांच्या वेळी तो जे म्हणाला ते ऐकून आम्ही गारच पडलो. त्यानंतर त्याला कुणी कुठल्या कॉन्फरन्सना जाऊ देतंय की नाही असंच वाटलं मला तर. ब्रायननं पण वैताग झाल्यासारखी मान हलवली. मी विचारलं, काय म्हणाला? म्हणाला, एकदा करून पाहण्यासारखा प्रयोग म्हणून सर्वांना हवं तसं वागू द्यावं. हवं ते खाऊ पिऊ ओढू द्यावं. म्हणजे मनुष्य जातीचा लवकर विनाश होऊन तरी आपले कष्ट वाचतील. मी वरवर हसल्यासारखं दाखवलं तरी आतून दुःखच दुःख झालं. कारण त्या विधानाचा संदर्भ सुलक्षणकडे होता ते मला कळलं. मार्क म्हणाला, हे खरं असलं तरी बँकॉकमध्ये असं म्हणायचं का नाही? बँकॉकला ड्रग पुशर्सना मॅन्डेटरी देहांत शिक्षा आहे. सुलक्षणची दुर्दशा पाहून एका वेळेस मलाही ती असावी असं वाटून गेलं होतं. पण नुसतंच ओह असं म्हणाले. पुढे काही म्हणायची गरज जसपालच्या एंट्रीनं वाचली. चावीनं दार उघडून आत आला आणि सरळ माझ्याकडे येऊन मला वाजवीपेक्षा जास्तच जवळ घेऊन म्हणाला, हाय. आणि खालच्या आवाजात पुटपुटला. मागून एक गंमत सांगेन. मग त्यांच्याकडे वळून म्हणाला, हॅलो मार्क, ब्रायन, हाऊ आर यू? वेलकम. आनंद कुठे आहे? या सगळ्या नाटकाचं जरी मला मनातून हसू येत होतं तरी त्यांना बुचकळ्यात पडायला झालं हे उघड होतं. पहिल्यापासूनच मी आनंदाची अशी त्यांची गैरसमजूत झाली असणार. तेव्हा चावीनं दार उघडून जसपालनं हक्कानं आत यावं, यजमानाच्या थाटात त्यांची चौकशी करावी, इतक्या सहज सवयीचं असावं, तसं मला जवळ घ्यावं वगैरे वगैरेंची त्यांना संगती लावता येईना. त्यात आणि भरीसभर म्हणून आनंदा आतून टॉवेलनं डोकं पुसत बाहेर आला आणि म्हणाला, वसुमती, तुझाच शॅम्पू वापरला मी माझा आणायचा विसरलो होतो, सॉरी. आणि जसपालला बघून, हाय पाल, बाटल्या हे बघ, मी फक्त दोघींची जबाबदारी घेतली होती. आता तर मार्क आणि ब्रायनचे चेहरे प्रेक्षणीय झाले आणि मला जसपालला हसायचा झटका नेहमीसारखा आला. आम्ही का हसतोय ते कुणाला कळेना. तेव्हा सभ्यपणा म्हणून कसं बसं स्वतःला आवरत मी म्हणाले, तुम्ही जसपालकडे लक्ष देऊ नका, अगदी द्वाड आहे तो. आनंदा, तू ग्लास बघ त्यांचे, मी आज जाऊन वाईन उघडते. अर्थात जसपाल माझ्या मागे आला आणि मी त्याला रागवलं. म्हटलं, लहान मुलासारखा वात्रटपणा काय करतोस? आनंदाला एक तुझी सवय झाली आहे म्हटलं तरी त्या परक्यांची काय उगाच चेष्टा करायची, आणि गळ्यात गळा घालताना माझी परवानगी तरी. मॅड आहेस. बाटल्या उघडायला लागत अपराधी चेहरा करून म्हणाला, सॉरी, चेष्टेच्या मोहाला मी नेहमी बळी पडतो. यू डिडंट माइंड? ऑफकोर्स आय डिड. ज्याच्या त्याच्या गळ्यात गळे घालणारी बाई आहे असा समज होईल त्यांचा.
माझ्या खेरीज इतर कुणाच्या तू आसपास फिरकत नाहीस हे पाहिलं की दूर होईल तो. काय गॅरंटी आहे मी कुणाच्या आसपास फिरकणार नाही ती? हे ऐकल्यावर माझ्याकडे बघून डोळे मिचकावले आणि उघडलेल्या बाटल्या घेऊन बाहेर गेला. त्याच्या मागोमाग मीही. तोवर आनंदानं त्या दोघांना काय ते सांगून स्पष्टीकरण दिलं असेल अशी आशा होती. आमच्या हातातल्या वेदकामात गुंडाळलेल्या बाटल्या बघून मार्क उद्गारला, कियांती इथे कुठून मिळाली? वंडरफुल. जसपाल आणि आनंदा एकदमच म्हणाले, सिनेमा धंद्यातल्या माणसांना इथं सगळं काही मिळवायला जमतं. आणि पोलिसांना सगळं काही मिळवता येतं. ते ऐकून मार्क मला म्हणाला, बघ काय सांगत होतो मी मुंबईबद्दल. आनंदानं विचारलं. काय? बदनामी करत होता. आणि ते काय ते ऐकल्यावर ब्रायन सारख्याच खिन्न कडवटपणे तोही म्हणाला, खरंच आहे तो म्हणतोय ते. कशाला आम्ही इतका जीवाचा आटापिटा करत असतो असं वाटतं एकेका वेळी मला. म्हणूनच मार्क, मी ग्रामीण विभाग मागून घेतला या बदलीच्या वेळी. तिथे बिगर लायसन्स ट्रॅक्टर चालवणाऱ्यांना दम भरण्याखेरीज उद्योग नसतो मला. तो हे माझ्याकडे पाहून म्हणाला तेव्हा ती गोष्टही सगळ्यांना सांगितली. हसून ब्रायन म्हणाला, आणि त्या दम देण्याच्या बदल्यात तुला मेजवाने मिळतात. त्याबरोबर स्वयंपाकघरात वाट पाहणाऱ्या त्या मेजवानीची आठवण येऊन मी घाईघाईनं जाऊन पदार्थ गरम करायला आणून ठेवायला लागले. जेवताना जेवण झाल्यावर मार्क आणि ब्रायन आपापल्या व्यवसायातले किस्से सांगत होते, तर जसपाल मधून त्याच्या. मी आणि आनंदा ऐकून प्रोत्साहन द्यायचं काम करत होतो. एकदा 2 अंडरकव्हर पोलिसांनीच एकमेकांना कसं पकडलं ती धमाल कहाणी मार्ककडून ऐकून आम्ही हसत असता ब्रायननं कुतूहलाने विचारलं, सतत ड्रग्ज डीलर्स युजर्स यांच्यात वावरताना कधी वाटत नाही का रे तुला आपणही प्रयोग करून बघावं म्हणून? जसपालनं एक दीर्घ श्वास घेतलेला मी ऐकला. माझ्या शेजारी बसलेल्या आनंदानं नजर वर केली नाही, पण चाळा म्हणून ब्रेडचे हातानं लहान लहान गोळे करणारी त्याची बोटं एकदम स्तब्ध झाली. माझ्या चेहऱ्यात काही बदल झाला नसेल अशी आशा करून मी तो मार्ककडे वळवला. कशानं तरी वातावरण एकदम बदललं हे त्यालाही जाणवलं, कारण जरा अडखळतच म्हणाला, कधी वाटलंच नाही असं नाही म्हणता येणार, पण जेव्हा वाटलं तेव्हा निदान तो प्रयोग आणखी लांबणीवर टाकण्या इतका शहाणपणा होता माझ्याजवळ. आणि आता तर काय, इतकी भयाण वाताहत रोज डोळ्यांनी बघतो. ती माणसं उरलेली नसतात. ती ती आणि जणू काहीतरी बघणं सहन न झाल्यासारखे त्यानं डोळे मिटून घेतले. आणि मीही. आनंदानं आपला हात माझ्या हातावर मिटला तेव्हा कुठं मला समजलं की तो त्याच्याकडे आपसूक वळला होता. डोळे उघडून समोरच्या मार्ककडे पाहिलं. त्याचा चेहरा सुदैवानं पूर्ववत झाला होता. ब्रायनकडे वळून तो म्हणाला, तुला कधी लाज घ्यावीशी वाटली का? असं विचारण्यासारखं नाही का हे? आनंदानं सोडून दिलेल्या हातानं वाईनचा ग्लास उचलत मी आता जसपालकडे नजर टाकली. तो जरा चिंतेनंच आमच्याकडे बघत होता. त्याला कळेल न कळेलशी नकारार्थी मान हलवून अखेर मी आनंदाकडे वळले. बऱ्याच वेळानं संभाषणात भाग घेत तो म्हणाला, बँकॉकला मी जे म्हणालो ते तुम्हाला कडू सिनिकल वाटलं, पण मार्क तू साक्षी आहेस. त्या व्यसनांच्या अंमलामुळे माणसाची माणुसकी जितकी नाहीशी होते तितकीच ती पुरवण्यापायी करायला लागणाऱ्या गुन्ह्यांमुळे. व्यसनापायी एक माणूस नष्ट होतो, पण त्या गुन्ह्यांपायी सारा समाज वेठीला धरला जातो. दारू पिणाऱ्या व्हिडिओ ओढणाऱ्या माणसाला नाही का आपण आपल्या हातानं आपला नाश करू देत? ज्यांना आत्मघात करायचाच आहे त्यांनी तो केल्यावर आपल्याला, उरलेल्यांना उरलेलं आयुष्य त्यांना मागं टाकून जगायचा काही प्रयत्न तरी करता येईल. त्यानं हे सरळ आणि फक्त मार्ककडेच बघत म्हटलं तरी त्यामागे आम्हा सर्वांना गोवणारा बराच मोठा इतिहास आहे हे जाणवून तो आणि ब्रायन जरा चपापून गप्प झाले. तेव्हा एकदम भानावर आल्यासारखा मान झटकून आनंद म्हणाला, आय एम सॉरी. एकदम इतक्या गंभीर पातळीवर जायचं नव्हतं मला, पण मार्क आणि मी ह्या बाबतीत जरा जास्त हळवे होतो. सॉरी. अँड व्हॉट अबाउट कॉफी, ब्रँडी, एनीबडी? त्यानंतर मग ड्रग्सचा विषय सर्वांनीच टाळला. पाहुणे निघून गेल्यावर दोघे यजमान उरलेली कियांती संपवण्याच्या मागे लागणार हे चांगलं ठाऊक होतं. म्हणून त्यांना हकलत म्हणाले, चला तुमच्या हातून ग्लास प्लेटी फुटण्याची पाळी येण्याआधी मला विसळून पुसून आवरायला मदत करा. काम करता करता सहजच जसपाल म्हणाला, मार्क खरंच छान आहे नाही का दिसायला? तर अगदी सुलक्षणच्याच स्टाईलीत आनंदा त्याला खोडून काढत म्हणाला, त्यात काय मोठंच, त्याच्या रूपाला काही तो कारण नाही, पण
मुख्य म्हणजे तो उत्कृष्ट पोलिसमन आहे. पहा भराभर वर जातो की नाही ते. बिचारा ब्रायनचीच करिअर थबकल्यासारखी झाल्या. आणि हाँगकाँग सोडल्याखेरीज ती पुढे जायची नाही. आणि त्याची ती बायको चीनी असल्यामुळे तिथून उठणं त्याला जड जाणार आहे. आणि मग एकदम वैतागल्यासारखं, या बायकांपायी ना पोलिसांना फार कटकट होते. अरे अरे हसता काय, खरंच सांगतोय मी. त्यांना समजत नाही की हा उद्योग म्हणजे आमची बायका मुलंच नाही तर आई बाप बहीण भाऊ पण आहे. डॉक्टर करतात ना तशी पोलिसांनी पण एकमेकांशी लग्न करावीत. पण अजून आमच्यात फारशा बायका सापडत नाहीत ना. म्हणूनच तू केलं नाहीस वाटतं लग्न. जसपालनं खवचटपणे विचारलं. आणि आश्चर्य म्हणजे आनंदा चक्क लाजला. त्याला आम्ही आणखीच हसलो तर चिडून म्हणाला, ए तुम्ही प्रत्येक गोष्टीची चेष्टाच करता काय? हा काय वसुमती, घरी किती गंभीर प्रौढपणे वागतेस. मला बिलकुल कल्पना नव्हती इतकी चिटवळ आहेस म्हणून. आणि तू सुद्धा किती वृक्षपणा करतोस. तुला हसायला येतं हे सुद्धा माहित नव्हतं मला. त्यानं चेहरा रुक्ष करायचा प्रयत्न केला पण हसलाच. तेव्हा जसपाल म्हणाला, हा माझा प्रभाव दिसतोय. मग मला वरचेवर यायला पाहिजे तिकडे तुम्हाला हसवायला वगैरे. अरे बरी आठवण झाली. दिवाळीला येताना थांबून भंतेंना घेऊन यायची आठवण आहे ना म्हणून माननी विचारलंय. आनंदा तू कधी आणि कसा जाणार? हातभर लांब यादी दिलीये. सामान तुझ्याबरोबर पाठवू का? कॉन्फरन्स आणखी 3 दिवस आहे. मग रिपोर्ट लिहायला एखादा. मग मार्क आणि ब्रायन बरोबर एखादा. तुला परतायची घाई नसली तर बरोबरच जाऊ ना. अगदी सरकार संमत कारणासाठी जीप आणले या खेपेस. जसपाल तू? मला अगदी ऐन दिवाळीतच यायला जमेल. परवा काश्मीर, बर्फाच्छादित शिखरं वगैरे ठराविक. धनंजय, काश्मीर? काय सांगतोस? ते चिक्कू मैद्याचा ढीक घालून क्लोजअप घेईल. अगं नाही, रक्षत, अनामिका आणि अभिजित, हलका फुलका यंग लव्ह. आणि त्याच्यावरून मला बरी आठवण झाली. गंमत सांगीन म्हणाला होतो ना. आणि त्यानं खिशातून एक कात्रण काढून दिलं. बिल्लीचा नेहमीचा सायमस्तंभ. काल जसपाल बरोबर कुणाला पाहिलं आम्ही? न्यू लव्ह की ओल्डच, नव्यानं सापडलेलं? मी टिचकीनं तुकडा उडवून म्हणलं, उडत गेली. तेव्हा जसपाल हसत म्हणाला, आता चांगली खड्ड्यात जाण्या इतकी वजनदार झाली आहे. दोघंही हसत सुलक्षणची ही वर्गवारी आनंदाला समजावून सांगायला त्याच्याकडे वळलो आणि थबकलो. तो बशी आणि कपडा तसाच हातात घेऊन आमच्याकडे आठी घालून बघत होता. जसपालनं विचारलं, आता काय बाबा, पुन्हा वृक्ष दिसायला लागलायस? तुम्हाला राग नाही आहे त्याचा? दम नाही देत कधी तिला? छे, त्यात काय आहे? निव्वळ स्तंभवरू मूर्खपणा. कुणी थोर माणसानं काही लिहायजोगं केलं नसेल म्हणून आमच्यापर्यंत पोहोचली. तिकडे कुणी लक्ष देत नाही रे. पण अशा कुचकट रीतीनं तुमची नावं जोडली जावीत. आईच्याच पत्रात त्याचं माझं नाव जोडलं होतं ते आठवून हसू दाबलं आणि म्हणलं, कसलं काय आनंदा, इतपत नावं काही कारणाशिवायही जोडली जातात. आता परवा तर जसपाल बरोबर पाहिलीच मला लोकांनी. पण आदित्यने हे पाहिलं तर? आश्चर्य वाटून म्हणाले, आदित्य? हसून सोडून देईल. आणि दादा? दादा असते तर त्यांनीही सोडून दिलं असतं. आता मी चमकले. अर्थात, विशेषतः माझ्या जसपालच्या बद्दलचं तर नक्कीच. आमचा आयटम बरीच वर्ष चाललाय या साळकाया माळकायात. आणि एकदम कसला तरी उलगडा पडल्यासारखा झाला. म्हणाले, गुड गॉड, आनंदा, आनंदा हे असलं काहीतरी वाचून त्याच्यावर विश्वास ठेवायचास तू? नुकत्याच सोडून दिलेल्या आणि विरघळून गेलेल्या वगैरे रागाचा मला मोठा थोरला उमाळा आला. आणि त्याला म्हणे तुझ्या दादांची पारख होती तुला? तुझ्याबद्दल काहीतरी वेडं वाकडं वाचून विश्वास ठेवला असता का त्यांनी? तुझं गुन्हेगार टोळ्यांची संधान आहे किंवा तू लाच घेतोस असलं काही? नाही. खजील होता होता म्हणाला, नाही सॉरी, मी खरंच त्यांना ओळखत होतो पण. आणि आपला पंजा आता पुरताच सापळ्याच्या दातात अडकलाय हे उमजून थांबला. आणि जसपाल हसायला लागला. पण मी सोडणार नव्हते. रागातच म्हणाले, पण मला ओळखत नव्हतास. आणि सुलक्षण कसल्या बाईशी लग्न करेल आणि कुणाशी इतकी अखंड मैत्री करेल हे समजण्या इतका त्यालाही ओळखत नव्हतास. आता त्यानं पारच माघार घेतली. बशी कपडा काउंटरवर ठेवून माझ्याजवळ आला
आणि छडी उगारलेल्या शिक्षिकेपुढे करावी तशी आजीजी करत म्हणाला, सॉरी 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 ग, चूक झाली माझी, रागवू नका ना तुम्ही. जसपाल म्हणाला, मी बाबा कधीच रागवत नाही आणि वसुमती सदाच रागावलेली असते, तेव्हा सोडून ते झालं. आणि शिक्षाच म्हणशील तर माझ्या वाटचे ग्लास पुसून ठेव आणि मी आपल्यासाठी ताजी कॉफी करतो. तू जागा बाहेर बस मुकाट धुमसत. त्यानं असं हकलून दिल्यावर मी आज्ञा केल्याप्रमाणे जाऊन धुमसत बसले. पण तेवढ्यात बाहेरचे ग्लास गोळा करायच्या निमित्तानं जसपाल आला आणि मला म्हणाला, कमॉन वसुमती, खरंच धुमसतेस? अगं आपल्याला हे ठाऊक नाही का, सर्वसाधारण वाचकाचा या गॉसिप कॉलमवर विश्वास बसतो हे इतकी वर्ष पाहिलेलं नाही का आपण? तरी मी राग सोडला नाही. म्हणाले, पण त्यानं का म्हणून अशी समजूत करून घ्यावी? साधी ओळख देख नसता न्याय निवाडा करून गुन्हा शाबित धरावा? पोलीस म्हणून तरी पुरावा शोधण्या इतकी अक्कल हवी होती की? माझा आवाज चढलाच होता. ऐकून आनंद बाहेर आला आणि माझ्या प्रश्नावर अडखळून थबकला. आधीच शर्मिंदा झालेला त्याचा चेहरा आता दुःखी पण झाला. म्हणाला, काय सांगू, खरंच तसं करायला नको होतं. पण दादांच्या अशा अधोगतीला काहीतरी कारण शोधत होतो. त्यांना, त्यांच्या स्वभावाला, त्यांच्यातल्याच काही कमतरतेला म्हणा, दोष द्यायला नको वाटत होतं. हेवाही वाटला तुमचा मला. माझ्याकडून दडवून ठेवलेलं प्रेम त्यांनी तुम्हाला द्यावं. त्याचा दुःखी विनवणारा चेहरा पाहून मी रागावरची पकड सोडायला लागलेच होते. पण हे स्पष्टीकरण ऐकून मला रडूच आलं. ते पाहून माझ्याकडे एकदम पाय टाकणारे दोघे एकमेकांवर आपटले आणि त्यांना कपाळ बोटानं चोळत रागानं माझ्याकडे बघताना पाहून मी रडतानाही हसायला लागले. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकत होतात गौरी देशपांडे लिखित गोप या कादंबरीच्या अभिनाट्य वाचन मालिकेचा भाग 13वा. संगीत परीक्षित भातखंडे. यातील भूमिका आणि कलावंत: वसुमतीच्या भूमिकेत सोनाली कुलकर्णी, जसपाल तुषार दळवी, आनंदा निखिल हजारे, पोलीस मंगेश सातपुते आणि माच्या भूमिकेत रोहिणी हट्टंगडी. निर्मिती सहाय्य वैभवी झरेकर. सादरकर्त्या उमा दीक्षित. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.